निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो, सुनीता ताई. हा बोला ना ताई. हा, मी अंकिता परब बोलते. हा बोला बोला. अरे, हा, माझं काय म्हणायचं होतं, मला एक अनुभव शेअर करायचा होता. करा ना. आता वेळच तर- आपली. हा, बरं बरं, चालेल. ताई, पहिलं म्हणजे धन्यवाद, तू मला कॉल करायला आणि लगेच तुम्ही माझा कॉल उचललात. हा, आणि काय झालं म्हणजे ताई, माझं ना मान आहे ना खूप दिवस पासून दुखत होती हो. अरे बापरे. तर हा, मान दुखायची, तर म्हणजे डॉक्टरकडे जायचं, तर डॉक्टर तर त्याला पट्टाच लावायला सांगायचा. तर मग परत कसं कामं करायची घरातली, आणि काय मला कसं तरीच वाटायला लागलं ते. म्हणजे असा आवाज यायचा माझ्या याच्यातून, की अरे बापरे, असा कटकट आवाज येत राहायचा सतत. आणि बाजूला जरी मुलगी असली तरी म्हणायची की काय मानेतून आवाज येतो. तर मी म्हणायची अगं काय करू, आता डॉक्टरकडे जायचं, तर म्हटलं डॉक्टर त्याला पट्टाच लावायला सांगतील का, तर मला आणि कुठे जायचं आणि कसं मी करणार काम घरचं, असं तिला बोलली. आणि मग तारक मंत्र रोज बोलते ना 11 वेळा. अरे वा. तर 11 वेळा तारक मंत्र बोलते. आणि ते उदी असते ना, ती अशी रोज मानेला लावत राहायची, असं रोज लावत राहायची महिनाभर. आणि असं करता करताना मान दुखायची बंद झाली. अरे वा. हा, आणि ते तीर्थ पियत राहायची असं. आणि मी घरात सगळ्यांना देते तीर्थ, असं तीर्थ देते. आणि आमच्या घरात नामस्मरणच करतात जास्त करून. असं स्वामी चरित्र वगैरे वाचायला जमत नाही, पण सून माझी खूप करते स्वामी. हा, मला सून पण आहे. तर ती आहे ना, ती हे करते, ती स्वामींची सेवा करणार, स्वामींच्या मंदिरात जाणार, शंकराच्या पिंडीवर जाऊन बेल वाहणार किंवा पाणी वाहणार, असं मधून मधून तिचं आहे ना सेवा चालू असते. पण तिचं काम पण खूप असतं ना, तिला जसा वेळ भेटेल तसं ती करत राहते. पण हल्ली माझं काय झालंय, माझ्या मुलीचं लग्नाचं मी आता बघते आहे वर्षभर, तर कुठे चांगलं स्थळ येत नाही तिला, आणि म्हणजे स्थळच येत नाही तिला. आणि मी सेवा पण करते सध्या खूप, स्वामींचं नामस्मरण करते आहे, कष्टोधरण स्तोत्राची सेवा करते आहे, हनुमान चालीसा बोलते आहे, परत रोज 3 अध्याय आणि ती सेवा करते. परत स्वामींचं नामस्मरण सध्या माझं चालूच आहे. तशी मी सगळी सेवा करते आहे. आणि गुरुचरित्र वगैरे मला करायला जमत नाही, कारण माझ्या घरात काम पण खूप असतं ना, त्याच्यामुळे. पण जसं जमेल ना तसं मग संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करते मधून मधून असं. तुम्ही कुठून बोलताय? मी भांडूपवरून बोलते. अच्छा अच्छा, मी शेअर करते ताई. हा, पण मला आहे ना, मला तर एकच अनुभव यायला पाहिजे आहे. आता अनुभव मी शेअर केल्यावर माझ्या मुलीचं लग्न जमलं पाहिजे. हा, तुम्ही सेवा घ्या. नाही, दादांकडून घेतली आहे हो ती, मी करते सध्या. पण दादा काय म्हणतात की कोणी म्हणू नका की लगेच मला सेवा दिली आणि लगेच माझं काम व्हायला पाहिजे असं. मग ते दादांना मला दुखवायचं नसतं, म्हणून मी पुन्हा दादांना काय फोन केला नाही. तर म्हटलं आता तुम्हाला अनुभव एक शेअर करूया, मग दुसरा परत येईल ना असं म्हणून. बरं बरं, चालेल चालेल ताई. हा, श्री स्वामी समर्थ. माझा अनुभव कधी येईल ताई? ताई आता ऑगस्ट मध्ये यायला पाहिजे खरं. हो, हा, हल्ली येतात तुमचे लवकर लवकर. हो, आता भरपूरच टाकते ना. हा, भरपूर येतात हल्ली, आणि सगळे मी बघत असते. बरं, श्री स्वामी समर्थ. हा ताई, तुमच्याबद्दल पण खूप मला आदर. अगदी जवळच्या वाटता खूप. चालेल ना ताई. हा, तुमचा पण वेळ पण घ्यायचा मला जीवावर येतं, पण तरी पण म्हटलं करूया अनुभवशी. चालेल, श्री स्वामी समर्थ. हा ताई, स्वामी समर्थ.
हा चालेल. श्री स्वामी. चालेल. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.